यस थ्रो करा. अरे तुम्हाला काय झालं ना, मी जीणं मुश्किल करीन यांचं. कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे. खाली या प्लीज, खाली या, खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. या प्लीज, या खाली या, खाली या, खाली तुम्ही खाली या, तुम्ही खाली या. सगळा समाज तुमच्या पाठीशी, तुमची गरज आहे बाबा. भयाला न्याय द्यायचा संतोष भाई. खाली या तुम्ही खाली या प्लीज, माझी विनंती. मी यांचं जीणं मुश्किल करेल. तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू. माझा समाज लहान नाही, जीणं मुश्किल करेल राज्यात यांचं. खाली या, माझी विनंती. आत्महत्या नाही करायची. या खाली या, खाली या. पण ही भीषण अवस्था आहे, ही भीषण अवस्था आहे. जी न्यायाची मागणी करण्यासाठी खरं तर हे आंदोलन केलं जात आहे. आणि धनंजय देशमुख सध्या पाण्याच्या टाकीवरती आपण बघू शकता की आपल्या फ्रेम मध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याशी फोनवरून मनोज जरंगे यांचा संवाद सुद्धा झालेला आहे. आणि काळजाचा आहे, पण मला आज सहन नाही होत. आज भाऊ जाऊन त्याच्या एवढ्या क्रूर हत्या होऊन जर त्यांच्या धनंजय भाईला आत्महत्या करायची वेळ येणार असली तर सोडणार नाही मी. मग जीणं मुश्किल करेन यांचं कुटुंबाला जर काय झालं तर. हा, ते खंडणी खोरात असो आणि ते 302 मधले असो, जीणं मुश्किल करेन. या या खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली या, या खाली या. खाली जाऊन तुम्ही इथं बसा. मला चालता येणार नाही, तुम्ही टाकीवर बसून ते सुद्धा त्या मागणीसाठी त्यांनी इशारा दिला होता आणि इशारा दिल्यानुसार ते पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत. खरं तर त्यांनी टावरवरून उडी मारणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र टावरच्या परिसरात सगळीकडे पोलीस बंदोबस्त लावला होता. मात्र पोलिसांनी या पाण्याच्या टाकीला बंदोबस्त लावायला विसरले आणि धनंजय देशमुखांनी हीच संधी साधत ते पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत आणि पाण्याच्या टाकीवर सोडून त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांना अश्रू जे आहेत ते सुद्धा अनावर झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी हे सगळे लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, ते जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात.